गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. नवीन एनर्जी घेऊन आलेल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज नवरात्रीचा 10वा दिवस, शेवटची माळ. तशी तर दरवर्षी 9च माळ असतात, पण यावर्षी 1 तीच जास्त आल्यामुळे 10वी माळ आहे. देवपूजा झाल्यावर लगेच घटाला माळ घालून घेतली आणि राजविकाचा टिफिन बनवला. ती स्कूलला गेल्यानंतर रोजची सर्व कामे पटापट आवरून घेतली, कारण आज संध्याकाळी आमच्या इथे शेजारी ब्रह्माकुमारीचं सेंटर आहे, तिथे राजविकाला तयार करून कन्यापूजनसाठी घेऊन जायचे होते. गर्दी असल्यामुळे तिथे व्यवस्थित व्हिडिओ नाही घेता आला. जसा होईल तसा मी प्रयत्न केला आहे. मग घरी आल्यावर लगेचच स्वयंपाकाला लागले. आज घट हलवायचा होता, म्हणून घटाला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा होता. मग लगेचच डाळ, भात, वांगे बटाट्याची भाजी, पोळी, भाकरी आणि आंबाड्याची भाजी बनवून घेतली. आमच्याकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी देवीला आंबाड्याची भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतात. घटामध्ये दूध आणि मध टाकून घट हलवून घेतला. मग आरती केली आणि मग लगेचच जेवण करून घेतलं. राजविकाचे पप्पा जेवायचे बाकी होते. मग ते आल्यावर राजविका पण त्यांच्यासोबत जेवायला बसली. तिच्या स्वतःच्या हाताने ती भाजी पोळी नाही खात, पण दही तिच्या खूप आवडीचं आहे. मग दही खात होती. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.